नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मी आपला YouTube मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, विभाग 1 च्या पहिल्या सेमिस्टरला जे भाषा विवेक पुस्तक लागलेलं आहे, त्या भाषा विवेक पुस्तकामधील आतापर्यंत आपण 5 प्रकरणं अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. आता एक शेवटचं प्रकरण पाहूया, ज्या प्रकरणाचं नाव आहे भाषेच्या अभ्युदयासाठी, म्हणजे भाषेच्या विकासासाठी. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी हे अत्यंत सुंदर आणि सोपं, आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये हे प्रकरण लिहिलेलं आहे. मित्रांनो, भाषेच्या अभ्युदयासाठी आपण काय केलं पाहिजे, भाषेच्या विकासासाठी आपण काय केलं पाहिजे. मित्रांनो, भाषा ही माणसाला अत्यंत महत्वाची आहे. होतं का की भाषा ही जन्मल्यानंतर आपल्याला सहजच मिळते आणि भाषेच्या माध्यमातून आपण सहजच दैनंदिन व्यवहार करतो. जे काही जगतो, जो काही विकास करतो, तो भाषेच्या माध्यमातून करतो. पण भाषा सहज मिळालेली असते, म्हणून भाषेचं आपल्याला महत्व कळत नाही. पण मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या भाषिक लोकांसोबत बोलतो, तेव्हा सहज आपल्या मनातील विचार सहज त्यांना सांगतोय, तेव्हा भाषेचं महत्व कळत नाही. पण जेव्हा इतर भाषिक लोकांसोबत आपण बोलायचा प्रयत्न करतो आणि तेव्हा त्यांची भाषा आपल्याला येत नाही, तेव्हा लक्षात येते की भाषेचं किती महत्व आहे. मित्रांनो, म्हणून आपल्याही मातृभाषेचं अत्यंत महत्व आहे. मराठी भाषेच्या अभ्युदयासाठी आपण काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, कोणतीही भाषा ही कोणत्याही काळामध्ये स्थिर राहत नाही, किंवा कोणतीही भाषा ही कालातीत राहत नाही. म्हणजे सर्व काळामध्ये एकच भाषा असं कधी होत नाही. भाषा ही नैसर्गिक नियमाप्रमाणे बदलत जाते. याला अनेक कारण आहेत, पण भाषेमध्ये स्थित्यंतर होत जाते. आता भाषेमध्ये जे स्थित्यंतर होत जातात किंवा भाषा जी बदलते, ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही आहे, ही खूप दिवसाची प्रक्रिया आहे. म्हणजेच मराठी भाषा बदलत आली म्हणजे केव्हापासून, तर मराठी भाषेचे पहिले संकेत, पहिला संदर्भ आपल्याला इसवी सनाच्या 5व्या शतकापासून मिळतो आहे. मग 5व्या शतकापासून तर मग 21व्या शतकापर्यंत जी भाषा बदलत गेली आणि आज जे भाषेचं आपल्याला चांगलं रूप मिळतं, ती भाषा बदलली. म्हणून भाषा बदलणे हे स्वाभाविक आहे, तिचा तो सहज धर्म आहे. पण भाषा बदलली म्हणजे ती आपल्याला पूरक झाली पाहिजे, ती नष्ट होऊ नये, ती बदलत जावी, विकसित होत जावी. आणि म्हणून भाषेमध्ये डॉक्टर नागनाथ कोतापल्ले काय म्हणतात की भाषेमध्ये जो बदल होतो तो प्रामुख्याने 2 कारणांनी होतो. एक तर सत्ता आणि दुसरं असं संस्कृतीमध्ये बदल. आता सत्ता मित्रांनो, की एखाद्या प्रदेशावर एखाद्या दुसऱ्या व्यक्तींची, दुसऱ्या राजघराण्याची सत्ता प्रस्थापित होते. जसं की महाराष्ट्रावर मुघलांची सत्ता आली, मुस्लिमांची सत्ता आली, डच आले, पोर्तुगीज आले आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने इंग्रज आले. मग काय झालं की तुम्ही पाहिलं असेल की यादव काळामध्ये जी आपली मराठी भाषा होती, ती मराठी भाषा वेगळी होती. पुढे जाऊन संत तुकारामांच्या काळामध्ये मराठी भाषा वेगळी होती. यादव काळामध्ये महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या आजूबाजूला मुस्लिम काय होता, त्यामुळे मुस्लिम काळामध्ये बरेच अरबी, फारसी शब्द इथे आलेले आहेत. पुढे जाऊन शिवाजीच्या काळाला आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी राजव्यवहार कोश तयार करून घेतला. मराठीचा अभिमान शिवाजी महाराजांना किती होता, मराठीमध्येच राज्यकारभार चालवावा यासाठी राजव्यवहार कोश तयार करून घेतला. तेव्हाची तुकारामाची भाषा आजच्या भाषेला अधिक जवळची वाटते. पण मात्र जेव्हा 19व्या शतक आलं आणि इंग्रज आले, इंग्रजांनी आपलं पूर्ण राज्य इथे फैलावलं, वाढवलं आणि आपण त्यांचे गुलाम झालो, तेव्हा मात्र मराठी एकदम बदलून गेली. भाषा केव्हा बदलते, जेव्हा एखादी सत्ता प्रतिष्ठापित होते आणि जीत जेथे संबंध जेव्हा येते, तेव्हा त्या संबंधातून भाषा बदलते. डच असेल, पोर्तुगीज असेल, अरबी असेल, फारसी असेल किंवा हिंदी असेल, या भाषांचा हेही आपल्यावर यांनी आक्रमण करून आपल्याला जिंकून घेतलं आणि आपल्याला गुलाम केलं होतं. पण या भाषांचा जेवढा मराठीवर प्रभाव पडला नाही, तेवढा प्रभाव इंग्रजीचा पडला. इंग्रजीचा का पडला, इंग्रजांचा का प्रभाव पडला, तर इंग्रजांनी इथे 150 वर्ष राज्य केले. आता 150 वर्ष राज्य केलंय, तर या 150 वर्षामध्ये काय झालं
ते केवळ इंग्रजांनी इथे राज्य केलं नाही, तर इंग्रजांचे इथे मतप्रवाह आणले, समता ममता बंधुता न्याय हे तत्व आणलंय. आणि इंग्रज जेव्हा आले त्या काळामध्ये इथला समाज, इथला एकूणच भारतीय समाज जाती व्यवस्थेमध्ये धुंदलेला होता. एक वर्ग जाती श्रेष्ठत्वामुळे उच्च पदाला पोहोचलेला होता, तर दुसरा माणूस म्हणून ज्याला आपण म्हणतो तो माणूस जाती कनिष्ठतेमुळे अत्यंत नीच पदाला स्थिरावलेला होता. जातीभेदाचं हे जे समीकरण होतं हे अत्यंत असमान विसमान होतं. आणि म्हणून मग इथले काही लोक जे पिळल्या गेलेले होते त्यांना असं वाटत होतं की ही इंग्रजांची सत्ता आली म्हणजेच थोडीफार आपल्याला मोकळीक मिळाली. इंग्रजांचं समतेचं तत्वज्ञान आलं, बंधुतेचं स्वातंत्र्याचं तत्वज्ञान आलं. इंग्रजांमुळे इथे नवनवीन सोयी सवलती आल्या, रेल्वे आली, टेलिफोन आले, विज्ञान आलं आणि इथलं ज्ञान निष्ठून गेलं. त्यामुळे काय झालं की त्यामुळे उच्चवर्णीयांना फायदा झालाच झाला, पण इथला जो उच्चवर्णीयांच्या मगरमिठीमध्ये जो बहुजन समाज होता तो त्यांच्या मगरमिठीतून निष्ठू लागला. आणि आपलं हे इंग्रज सरकार आहे, महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये मायबाप इंग्रज सरकार आहे, म्हणून आणखी इंग्रज सरकार इथे काही दिवस राहावं असंही महात्मा फुलेंना एकूणच काय तर बहुजन समाजाला असं वाटत होतं. मुद्दा कसा आहे की मुद्दा हा आहे की इंग्रज सरकार आले तेव्हा त्यांची फक्त भाषा आली नाही तर त्यांची संस्कृती आली. पहा मित्रांनो, इंग्रज सरकारांची सत्ता आली, सत्तेमुळे भाषेमध्ये बदल होतो. दुसरा एक बदल आपण पाहिला की संस्कृतीमुळे, तर इंग्रज सरकारची संस्कृती सुद्धा आली. आपण अलीकडे काट्याच्या चमच्याने खायला लागलेलं आहे, ही इंग्रज सरकारची इंग्रजांची संस्कृती आहे. संस्कृतीमध्ये बदल झाला म्हणजे सत्तेमुळे भाषेमध्ये बदल होतो. कारण आपण ज्येष्ठांचं अनुकरण करत असतो, जे जेते आहे, जे जिंकलेले आहे त्यांचं आपण अनुकरण करत असतो. त्या सत्तेच्या परिवर्तनातून भाषिक बदल झाला. आणि दुसरं असं की संस्कृतीचं आपण अनुकरण केलेलं आहे. त्यांची संस्कृती आपण बऱ्याच अंशी स्वीकारलेली आहे, त्यांची पेहराव स्वीकारलेली आहे, त्यांचे उच्चार स्वीकारलेली आहे, त्यांची भाषा स्वीकारलेली आहे, भाषेच्या मागचे जे संदर्भ आहे ते सगळे संदर्भ स्वीकारलेले आहे. म्हणूनच आपल्या मराठीवर एवढ्या वर्षामध्ये कोणत्याही भाषेचा जेवढा परिणाम झाला नसेल तेवढ्या 150 वर्षामध्ये इंग्रजी भाषेचा परिणाम झाला. मित्रांनो, भाषा बदलते ती ही अशी 2 कारणाने बदलते असं डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांना वाटतं. भाषा, मराठी भाषा प्रामुख्याने ती संकटात आहे, ती नष्ट होणार का अशी बऱ्याच लोकांना भीती आहे. म्हणून तर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी मराठी भाषेच्या अभ्युदयासाठी हा लेख लिहिलाय. मराठी भाषेच्या विकासासाठी आपण काय केलं पाहिजे हा लेख लिहिलेला आहे. या भाषेचा विकास व्हावा असं जेव्हा माणसाला वाटतं त्याचा अर्थ ती भाषा कुठेतरी अवरुद्ध झालेली आहे, थांबली आहे किंवा ती संकटात सापडलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग आपली जबाबदारी आहे की मराठी भाषेच्या विकासासाठी आपण काय केलं पाहिजे. मित्रांनो, एखादी भाषा कितीही चांगली असली तरीही तिचं संवर्धन केलं नाही, जतन केलं नाही तर ती भाषा नष्ट होऊ शकते. याची आपल्या इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत. तथागतांच्या काळामध्ये पाली भाषा ही भोजनाची भाषा होती, तेव्हाची ती ज्ञान भाषा होती. आजही बऱ्याच उत्खननामध्ये सम्राट अशोकांच्या काळामधले जेव्हा काही मडके भेटतात, खापुरं भेटतात तेव्हा त्यावर कुंभाराने नोंदवलेल्या पाली भाषेमधले काही शब्द सापडतात. कुंभाराने लिहिलेले पाली भाषेमध्ये शब्द म्हणजे तेव्हाची जी बहुजन समाजाची भाषा होती ती पाली भाषा होती, जी ज्ञान भाषा होती ती पाली भाषा होती. पण आज पाली भाषेचा वापर फार कमी झालेला आहे. संस्कृतचं ते होतं. भारतामधले बहुतांश ज्ञान ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहे, पण आज संस्कृत तिला एक उतरती कळायला लागलेली आहे. भाषा अशा पद्धतीने संपत असते, मरते. आणि म्हणून जर या भाषांना टिकवलं नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये जे काही ज्ञान लपलेलं आहे त्या भाषांमध्ये ते नष्ट होईल, म्हणजे संस्कृती नष्ट होईल. म्हणून मराठीचे तसं होऊ नये. म्हणून मराठीबद्दल आपण अधिक काळजी घेतली पाहिजे, मराठीचा वापर अधिक आपण केला पाहिजे. आणि मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो, मराठीबद्दल आपल्या मनामध्येच आपलीच मातृभाषा असून सुद्धा बऱ्याच अंधरूढी आहे किंवा गैरसमजुती आहे किंवा भ्रम आहेत काही. पण कोणते आहे की आपली भाषा कमजोर आहे आणि इतरांची भाषा म्हणजे इंग्रजी भाषा ही छान आहे. मित्रांनो, जगामध्ये सर्वच लोक इंग्रजी भाषा वापरतात का? नाही.
काहीच लोक इंग्रजी भाषा वापरतात. जपानमध्ये इंग्रजी भाषा वापरत नाही तर ती जपानी वापरतात. आपल्या स्वतःच्या भाषेला ते मोठं करतात. कारण यामागचा नियम असा आहे की खऱ्या अर्थानं जे शिक्षण होतं ते आपल्या मातृभाषेमधूनच चांगलं होतं. संस्कृती संवर्धन जे होतंय, जोपासना जी होते ते आपल्या मातृभाषेमधूनच होतं. आणि म्हणून जगामधले बहुतांश देश आपल्या स्वतःच्या भाषेला अग्रगण्य करतात, पुढे करतात आणि तिचा वापर करतात. त्यामुळे इंग्रजी फार श्रेष्ठ आहे आणि इंग्रजी हीच ज्ञान भाषा आहे. इंग्रजीशिवाय पर्याय नाही, हा जो आपला समज आहे, गैरसमज आहे, तो आपण काढून टाकला पाहिजे. हा जो भ्रम आहे तो आपला बाजूला ठेवला पाहिजे आणि यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, मराठी भाषा जिवंत आणि वाढवण्यासाठी. आता काय प्रयत्न केले पाहिजे? तर आपण असं म्हणू नये की ही जबाबदारी सरकारची आहे. मित्रांनो, सरकारही आपल्या पद्धतीने हा प्रयत्न करत आहे. मराठी भाषेमध्ये बोलावं, मराठी भाषा गौरव दिन साजरा व्हावा, इथल्या लोकांना मराठी भाषेचं महत्व कळावं आणि म्हणून मग कोश वाङ्मय निर्माण करत आहेत, सभा साहित्य संमेलन त्यांना अनुदान देते आहेत. हे सगळं सरकार करते आहे. मराठी राज्य संस्कृती महामंडळ बरेच पुस्तकं छापते आहेत, मराठी भाषेला ते प्रोत्साहन देते आहेत, ते त्यांच्या पद्धतीने करते आहेत. पण मराठी भाषा टिकेल आणि जगेल केव्हा? तर ही लोकेच्छा आहे. लोकांची इच्छा असेल तरच. कारण कोणतीही भाषा ही ग्रंथामध्ये जिवंत राहत नाही, तर ती लोकांच्या जिभेवर जिवंत राहते, दैनंदिन व्यवहारातून जिवंत राहते, दैनंदिन बोलण्यातून जिवंत राहते, लिहिण्यातून जिवंत राहते. मराठी भाषिक किंवा कोणतेही भाषिक किती लोक बोलणारे आहेत त्यावरून ती भाषा जिवंत आहे असं ठरवले जाते. आणि म्हणून लोकांची जर इच्छा असेल तर मराठी भाषा जगेल. आणि म्हणून आपली इच्छा असली पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? तर मराठीबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं कारण आहे. मराठीबद्दल अभिमान वाटला पाहिजे. इतर भाषा तुच्छ आहे, वाईट आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण मराठी माझी मायबोली आहे आणि श्रेष्ठ आहे हा अभिमान हाच मराठी भाषेला जिवंत ठेवेल. दुसरं असं की मराठी भाषेतून आपण बोललो पाहिजे, मराठी भाषेतून आपण व्यवहार केला पाहिजे. मराठी ही सुद्धा ज्ञानभाषा झाली पाहिजे. यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. ज्ञानभाषा झाली म्हणजे काय? तर इथलं ज्या पद्धतीने आपण म्हटलं की सम्राट अशोकाच्या काळामध्ये एखाद्या कुंभाराला सुद्धा पाली भाषा येत होती, मग पाली भाषा ही ज्ञानभाषा होती. तथागत गौतम बुद्धाने जे जगाला ज्ञान दिलं ते संपूर्ण ज्ञान पाली भाषेमध्ये आहे. इथल्या कुंभाराला, इथल्या लोहाराला पाली भाषा येत होती, ही ज्ञानभाषा झाली होती. आणि म्हणून मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे असं यशवंतराव चव्हाण म्हणायचे. म्हणजे मराठीमधून आपण ज्ञानाचं अवगमन केलं पाहिजे, ज्ञान आपण देणेघेणे केलं पाहिजे. मराठी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात कोश निर्माण झाले पाहिजेत, मराठी सभा संमेलनं झाली पाहिजेत. या सभा संमेलनामधून मराठीचा अट्टहास धरला पाहिजे आणि मराठीचा अभिमान हेच मराठी भाषेला जिवंत ठेवेल. दुसरं असं मित्रांनो, एखाद्या भाषेला अमरत्व केव्हा होते किंवा अमरत्व जरी नाही म्हटलं तर ती जिवंत केव्हा राहते? तर त्या भाषेमध्ये मोठे अधिकारी निर्माण झाले पाहिजे. कारण सरकारी दरबारी ती भाषा जिवंत ठेवण्याचं आणि त्या भाषेला वाढवण्याचं काम सरकारी अधिकारी सुद्धा करू शकतात. ज्या पद्धतीने वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी एक फतवा काढला होता की परराज्यातून परभाषिक येणारा कोणताही अधिकारी त्याला मराठी शिकणं कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. सारेच अधिकारी मराठी शिकू लागले. अशाही पद्धतीने सरकार आपापल्या पद्धतीने तयारी करू शकते किंवा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करू शकते मराठी भाषेच्या अभ्युदयासाठी. अशा पद्धतीने मित्रांनो, मराठी भाषेच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करतायत, पण आपणही प्रयत्न केला पाहिजे. आपणही मराठी बोललो पाहिजे, मराठी लिहिली पाहिजे, मराठी जगलो पाहिजे, तरच मराठी भाषा टिकेल. मराठी भाषा टिकेल म्हणजे काय? आपली संस्कृती टिकेल. आपली संस्कृती टिकेल म्हणजे काय? तर मग आपण टिकू, मराठी समाज टिकेल. अशा पद्धतीने भाषा, समाज आणि संस्कृती यांचा सहसंबंध आहे. मराठीच्या अभ्युदयासाठी, मराठीच्या विकासासाठी काय केलं पाहिजे असं डॉक्टर नागनाथ कोतापल्ले म्हणतात, तर आपण ते ऐकलेलं आहे. धन्यवाद.